रडत होती, तिथे अशी पाय दाबले होते. एकेकाळी एक दिवस असं होतं, औरंगाबाद टॉपिक चौक एक कमी मी असं म्हणून आठवण होर्डिंग मारली. आपण म्हटलं आर्टिस्टला प्लॅटफॉर्म मिळाला जोपर्यंत आर्टिस्ट काय करतो, तसं मॉडेलचं पण आहे. मॉडेल विद्युत बंधन लोक फीस भरतात. एक दिवशी 4 ब्रँडचे एकत्र शूट करतात, कारण सुंदर असेल तरच तुम्हाला काम मिळणार. शूट करायला आम्ही सकाळी सगळे होतो. आमच्या गार्मेंट मध्ये 2 दिवस आले नव्हते, आम्ही 2 दिवस तिथे होतो. तर खाली मी विटा लावून ऍक्च्युली ना हाईट वाढवायची विटा लावली आणि ते हाईट वाढून मी शूट केलेलं. सुरत मध्ये 16, 17 वर्षाचे मुलं असते भारी फोटोग्राफी करतात. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिका तितुका मेळावा अर्थात रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्ट मध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका मोहिनीच्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. चला तर मग आजच्या नवीन पॉडकास्टकडे वळूया. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते फॅशन फोटोग्राफी मध्ये आज त्यांचं नाव खूप मोठं आहे आणि मॉडेल फोटोशूट किंवा वेगवेगळ्या ब्रँड्स करतात, ते सगळं फोटोशूट वगैरे करतात. तर भेटूया आजच्या आपल्या गेस्टना, अविनाश सूर्यवंशी. सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला आलात, त्याकरता मनापासून तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता जी चर्चा करत होतो त्याच्याच अनुषंगाने मला पहिलं विचारावं असं वाटतं की या फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुमचा कसा काय प्रवेश झाला? खरं तर सांगायचं झालं तर मी ह्या इंडस्ट्रीत माझा एमच नव्हता कधी लहानपणापासून की मी फिल्म इंडस्ट्रीत यावं, फॅशन इंडस्ट्रीत यावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. परंतु साधारणतः 12वी नंतर मी एक माझा शेजारी मित्र राहतो, आम्ही शेरखाणे म्हणून आहे, तो माझा बालमित्र आहे. तर तो एकांकिका स्पर्धा, बालनाट्य वगैरे तो करायचा. त्या क्षणी त्याला बघून वाटायचं की मला इथे करायचंय. तर त्याच्या मागे लागून मी त्याला खूप रिक्वेस्ट करून मला पण घे तुझ्याकडे वगैरे. त्याने एकदा चान्स दिला बालनाट्यामध्ये. मग त्याच्याबरोबर एकांकिका स्पर्धा केल्या. हळूहळू मी कमर्शियल नाटकं केली. कमर्शियल नाटकात असं झालं की मी पहिल्यांदा कॉस्ट्युम इस्त्री करायचो नाटकामध्ये. तर त्या शांतीचं गार्ड चालू आहे, त्या नाटकाला मी कॉस्ट्युम इस्त्री करायचो आणि कपडे घालायचे त्यांना वगैरे. ते काम मी तिथून चालू केलं स्टेजवर. असं बॅकस्टेज मला एवढं माहित नव्हतं. मी एकांकिका स्पर्धा केल्यानंतर मला एक गोष्टी कळाल्या. बॅकस्टेज असतं, लाईट असते, पुन्हा आर्टिस्ट असतात, मेकअप आर्टिस्ट असतात. त्या बॅकस्टेजची मेहनत ऍक्च्युअली काय असते ती कळाली मला तिथे. नंतर मी ते मग शांतीचं गार्ड चालू केलं तिथं. मग नंतर हळूहळू मला त्यांनी लाईट मध्ये टाकलं. मग ह्या गोष्टी नंतर मी प्रोडक्शन, पिक्चरमध्ये प्रोडक्शन केले, सिरियल मध्ये प्रोडक्शन केले. मागच्या मध्यंतरी या 2-3 वर्षामध्ये टिप्स म्युझिकला मी प्रोडक्शनचं काम केलं, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून. मोठे आर्टिस्ट बरोबर पण काम केलं. नंतर वाटलं की आपलं काहीतरी स्वतःचं असावं, म्हणून मी स्वतः डिसिजन घेतलं की काय करता येईल. मध्यंतरी मी ते युट्यूब बघायचो फॅशन इंडस्ट्रीच्या रिलेटेड काय करता येईल. मग तिथे मॉडेलिंग दिसायला लागलं, फॅशन फोटोग्राफी दिसायला लागली, विविध पद्धतीची काय म्हणजे मॉडेलिंग मध्ये काय करता येईल. मॉडेलिंग मध्ये काय करता येईल बोललो तर ते ब्रँड शूट असतात, फोटोग्राफी असते, वेगवेगळ्या टाईपचे शूट्स असतात. आम्ही डिसिजन घेतलं की हे आपल्याला जमेल. ऍक्च्युली माझं मी खरं सांगायचं तर माझा गुरु कोणी नाही की मला कोणी शिकवलंय की बाबा तू असं कर. हे सगळं मी बघून शिकलेलं आहे. मला असं वाटत नाही की मला कोणी सांगितलंय की तू असंच केलं पाहिजे, तू तसंच केलं पाहिजे. गायडन्स कोणी नाही. फक्त मला घरनं सपोर्ट चांगला मिळाला. घरच्यांनी कधी असं बोलले नाही की तू हे करू नको, तू ते का करतोय, तू कशाला करतोय, तुला काय होणार, असं कधीच नाही. घरनं मला फुल सपोर्ट आहे, आजही सपोर्ट आहे. तर त्यानंतर मी शिक्षक होतो शाळेत, ते पण सांगेल. काय सांगताय? शाळेत शिक्षक होतो मी. साधारणतः शिक्षक असेल 16, 17, 18 असेल काहीतरी. बरं, आणि काय शिकवत होता? मी 8वी 9वी मॅथ्स शिकवायचो. मॅथ्स आणि कॉम्प्युटर हा विषय माझ्याकडे स्पेशल होता. मी पिजो शाळेमध्ये कॉम्प्युटर शिकवतो. कुठल्या शाळेत? पिजो सिंह रोडची पिजो शाळा आहे, तिकडे मी मॅथ्स आणि कॉम्प्युटर शिकवायचो. त्यानंतर मग मी जॉबला लागलो विप्रो मध्ये. म्हणजे आज फुल कन्वर्ट झालं विप्रो मध्ये. म्हणजे असं जस्ट मला चान्स मिळाला. एक मित्र आहे, माझ्या मित्रांनी चान्स दिला, विशाल मित्र, त्याने मला चान्स दिला की तो तिथे जॉबला लागला. आम्ही 2 वर्ग मित्र आहोत. मग तिथे जॉब करायचं. मी म्हणायचं अरे इथं काय एवढं आपलं म्हणजे मला तिथे म्हणजे मनासारखं मिळायचं, म्हणजे बोलणं चालणं, पण पैसे मिळत. मग त्यासाठी थोडं पैशासाठी काहीतरी करायचं म्हणून मग मी
काय वेगळं काय करते. मग मी शेवटी ते विशाल म्हणून मित्र त्याला म्हटलं तुझी कुठे जॉब वेकन्सी असेल तर सांग. तर त्यांनी मला त्यांनी रेफर केलं. माझा इंटरव्ह्यू झाला. मी पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो. त्यानंतर विप्रो जॉईन केलं. विप्रो जॉईन केल्यानंतर परत मग 2 वर्ष काम केलं. परत सोडलं. मग परत मी मॅचेस असतात क्रिकेटचे तिथं अँकर म्हणून कॉमेंटेटर म्हणून जायला लागलो. म्हणजे असं नाही की कुठली गोष्ट केली नाही, सगळं गेलो. कमेंटेटर म्हणून मी तिथे करायला लागलो. मग पुन्हा मग मी परत तिथे काही दिसलं नाही मला म्हणून मी परत जॉबला लागलो. जॉब नाही दुसऱ्या ठिकाणी WNS म्हणून कंपनी तिथं मी जॉब केला. जॉब करत करत मग मी ह्या मॉडेलिंग इंडस्ट्रीत काहीतरी करायचं म्हणून मी घुसलो. म्हणजे मॉडेल्स मी आधी हे करत होतो, कास्टिंग वगैरे करत होतो. तर त्याचबरोबर मी म्हणलं की फुल टाइम आपल्याला मॉडेलिंग मध्ये जायचं. मॉडेलिंग मध्ये आपल्याला जायचं, तिथंच आपलं भवितव्य असं मला वाटलं. की तिथं मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागले की मला एक वाईब आली की आपण बाबा इथेच काहीतरी करू शकतो, या लाईनच काहीतरी करू शकतो. मी नंतर हळूहळू मी सुरतला गेलो. सुरत 2021 मध्ये मी सुरतला गेलो. सुरतला गेल्यानंतर मी तिथे काय इंडस्ट्री आहे, म्हणजे मॉडेलिंग इंडस्ट्री काय आहे, मॉडेलिंग कशाला म्हणतात तिथे जास्त आहे का? जास्त मॉडेलिंग इंडस्ट्री तिथंच आहे. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला मॉडेलिंग शिकायची तर सुरतमध्ये तुम्हाला शूट करणं गरजेचं. हो, तिथे दिवसाला साधारणतः 200 साडे 1 मॉडेल घालते. बापरे. आणि मी सुद्धा म्हणजे माझ्या इथं जरी पुण्यात जरी शूट होतात ना, मी 200 साडे 5 तासात केलेले आहेत मॉडेल्सचे. मॉडेलचे असे पाय असे सुचतात हिल्सवरती, कंटिन्यू एका पायावरती उभा असतात. ह्या पद्धतीचं तिथे मॉडेलिंग होतं. पण जी मुलगी सुरतमध्ये काम करेल, जी मुलगी सुरतमध्ये साडी शूटचं या इव्हन कुर्ती शूट कॅटलॉग वगैरे करतात ते सगळे तिथेच जास्त, म्हणजे 99% हे काम सुरतमध्ये केलं जातं. आता ते सर्वत्र मुंबईमध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे, तर पुण्यात माझ्याकडे आहे. म्हणजे त्या काइंड ऑफ मग काम माझ्याकडे अख्ख्या पुण्यामध्ये सुरत सारखं मॉडेलिंग सारखं. माझ्याकडे नवीन मुलगी जरी असली तर 1-2 दिवस जरी माझ्याबरोबर तिने काम केलं तर तिला समजून काय करायचं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते. 100% गॅरंटी मी देतो त्यावर. आणि पुण्यातला मी बऱ्याच मुलींना, आता आमचे ते कम्युनिस्ट कॉलेज म्हणून आहे, तिथून 2-3 मुली आहेत की ज्यांना मी चान्स दिला आणि ते आज 20,000 ते 25,000 रुपये पर डे कमवतात. अरे वा. त्यांनी ऍक्च्युअली इंजिनिअरिंग करून सोडून दिलं. त्यांनी याच्यात पैसा जास्त पैसा. आज ते मुंबईमध्ये शिफ्ट आहेत, चांगलं आहे, चांगलं ब्रँडचं काम करतात, मोठे मोठे ब्रँड सोबत फोटोग्राफर सोबत काम करतात. जॉब सोडून त्यांनी हेच डायरेक्ट हेच सुरू केलं. अशी संधी मिळते म्हणून मी चान्स म्हटलं की आपल्याला या लाईन मध्ये काहीतरी करायचंय. मी ते मॉडेलिंग लाईन चालू केली. स्वतःचा सुरतमध्ये स्टुडिओ टाकला. तिथे स्टुडिओ सुरतमध्ये पण होता. तिथून मी बंद करून पुन्हा मी पुण्यात आलो. पुण्यात परत स्वतःचा स्टुडिओ टाकला. स्वतःचा पुण्यात मला वाटतं माझा पहिला स्टुडिओ असा सेटवाला आहे. काय सुंदर आहे तो. प्रॉपर सेट्स जे ब्रँड साठी शूटला जे लागतं इंडोर मध्ये, तो प्रॉपर सेट माझ्याकडे आता आहे. अजून पण मी पुढच्या 2 महिन्यात नवीन स्टुडिओ चालू करतो. अरे वा. खूप मोठा स्टुडिओ असेल आणि चांगले सेट, याच्यावरून चांगले सेटअप तिकडे. अरे वा, मस्त मस्त. मग हे स्टुडिओ सुरू होऊन आता किती वर्ष झाली? साधारणतः मला वाटतं 2023 ला मी स्टुडिओ चालू. आता 2-3 वर्ष होत आहेत. 3रं वर्ष लागून आणि लगेच आता दुसरा चालू करायचं. मग सुरतचा स्टुडिओ चालू आहे का? नाही, सुरतचा मी बंद केलं. कारण की तिथे असं आहे, तिथे काम भरपूर आहे पण ते कंटिन्युटी मध्ये आपल्याला जमत नाही. म्हणजे मॉडेल्स तेवढं हे करणं किंवा पैशाचे प्रॉब्लेम, पेमेंटचा प्रॉब्लेम, ते खूप इश्यू आहेत तिकडे. त्यामुळे मॉडेल्स पण बोलतात की सुरतमध्ये शूट नाही करायचं कारण तिथे पेमेंट देत. असे खूप विषय आहेत. आणि तिथे सायकल अशी असते की 60 to 90 डेज मध्ये तुम्हाला तुमचं पेमेंट मिळायला लागतं. त्यामुळे जी मॉडेलला खरंच गरज आहे ती करतेच. आता जे इव्हन इस्टॅब्लिश असतात ते करत नाही. त्यांना ते कॅश पेमेंट पाहिजे किंवा ओळखीतला कोणी रेफरन्स चांगला असेल तर ते करतात. पण सुरतला हे असण्याचं कारण काय माहिती? क्लोथिंग इंडस्ट्री जास्त आहे सुरतमध्ये. मॅडम ऍक्च्युअली कसं आहे, तिथं टेक्सटाईल मार्केट. दिवसाला तिथे 1000 स्टुडिओ, तिथे 1000-2000 मॉडेल डेली शूट करतात. डेली. म्हणजे एवढं तिथे काम. सुरत इतकं काम अख्ख्या मॉडेलिंग इंडस्ट्रीत कुठेच नाही. म्हणजे सगळीकडे आपण जे हे बघतो तुमचं कॅटलॉग्स वगैरे ते सगळे तिथले आलेले असतात. तिथले शूट असतात मोस्टली. तुम्ही मोठ्या मोठ्या दुकानात जरी गेले ते कॅटलॉग्स असतात तिथले असतात. कारण की ते मेन सुरत असं भाग आहे की तुम्ही मेन गार्मेंट नाही का, तिथूनच गार्मेंट इंडस्ट्री त्यामुळे तिथे जास्त काम. अच्छा. आता तिथूनच जे काही ब्रँड मोठे मोठे झाले तिथूनच झाले. ते सभ्यसाची झालं, बरोबर डिझायनर्स आहेत तिथूनच मोठे आणि त्यांचे गार्मेंट तिथून येतात किंवा त्यांचे काही कोलकात्यावर पण इंडस्ट्री आहे तिथूनच ते हायर करतात प्रत्येकाला. पण मग तुम्ही आता हे जे मॉडेल्स बरोबर फोटोशूट करतात म्हणजे होर्डिंग्स वगैरे जी हे सगळं लागतात तर ते म्हणजे काय असतं नेमकं?
ऍक्च्युली कसं असतं, आता आपल्या पुण्यामध्ये मी सुरुवात केली होती साधारणतः, मी आधीपासून खूप सुरुवात केली होती पण शूट करत नव्हतो. पण मला कळालं की आपण पुण्यात आता मी जे शूट्स बघतो, आता पुण्यातले साडी शूट बघतो, ज्वेलरी शूट्स बघतो. आता ज्वेलरी शूट्स खूप भारी असतात, ते मी बघितलं. मग आपल्याच कमी कशाची होती, साडी शूटची. साडी ड्रेपिंग खूप इम्पॉर्टंट आहे साडी शूट मध्ये. साडी शूटला ड्रेपिंग इम्पॉर्टंट आहे, पोझिंग इम्पॉर्टंट आहे, तुमचे हँड मुवमेंट असतात, लेग मुवमेंट असतात, एक्सप्रेशन असतात, त्या गोष्टी खूप महत्वाच्या. ते मला दिसत नव्हतं कुठं की पुण्यातले शूटरचे साड्यांचे खूप कॅज्युअल वाटायचे किंवा नॉर्मल मॉडेल बसली, साडी कशी तरी ठेवली, साडी दिसते. ऍक्च्युली मी त्याला मॉडेलिंग शूटच नाही. तुमचं साडीचं ड्रेपिंग कसं पाहिजे, तुमचे लेग मुवमेंट कसे पाहिजे, ती साडी कशी आहे, त्या साडीची तशी ड्रेपिंग झाली आहे का, त्या बारीक बारीक गोष्टी तिथं बघितलं जातं, तर ती साडी शूट आहे. ऍक्च्युली ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमची साडी प्रेझेंट करायची तर साडीचा तुमचा पल्लूचा काय कोणता भाग दिसला पाहिजे, क्लोजअप मध्ये काय दिसलं पाहिजे, साडीची डिटेलिंग खूप महत्वाची असते. तुम्ही आता पुण्यातल्या जे साडा आपले जे पुण्यातले लोक आहेत, आता मोस्टली लक्ष्मी रोड बघितलं, आपला मेन भाग सगळं साड्यांचा. तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी जिथे जाल तिथे माझे मीच काढलेले, म्हणजे माझ्याच टीमने काढलेले फोटो आहेत, माझीच मॉडेल आहे. प्रत्येक गोष्ट आता येऊन तुम्ही पण शूट केलं पेशवाईला, तिथे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या रोडला तुम्ही गेला तर सगळं शूट मारेल. म्हणजे त्यांना कळलं त्यांना पण काय दाखवायचं, मी त्यांना ते दाखवून असं वेगळंच आहे, खूप वेगळं आहे. आणि तुम्ही त्यातनं म्हणजे जे पुण्यामध्ये अस्तित्वातच नव्हतं त्या पद्धतीने करायला पाहिजे, तुम्ही इंट्रोड्यूस केलं म्हणायला पाहिजे. आता पुण्यात करतात खूप चांगले फोटोग्राफर्स आहेत, खूप चांगले मॉडेल्स आहेत. तर पुण्यातले जे मॉडेल्स आहेत त्यांना ते करतात, असे नाही करत नाही, असे ब्रँड शूट्स करतात, होर्डिंग्स करतात, खूप चांगले काम. माझं एक म्हणणं की बाबा साडी शूटला तुम्ही प्रेझेंट व्हा, प्रेझेंटेबल पाहिजे, ते शूट तसंच झालं पाहिजे, साडी हे अशीच प्रेझेंट झाली पाहिजे, लेहंगा असंच प्रेझेंट झालं तर ते सुंदर दिसतं, तर तो लुक येतो. नुसतं साडी ड्रेपिंग करणं नॉर्मली तेव्हा मध्ये गुंडाळायचं नाही, साडी गुंडाळून शूट करणं झालं नाही. कारण आता आपल्या पुण्यातली लोक जी साडी शूट करतात ती साडी खूप महागडी असते, 1-2 हजाराची साडी कोणी शूट करणार. तर त्या साडीला लुक आणणं, ज्वेलरी कोणती आली पाहिजे, तिची हेअरस्टाईल काय पाहिजे, ती मॉडेल कशी दिसेल, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात असतात. आता ही टीम माझ्या अंडर सगळी टीम 10 जणांची तुमची टीम आहे ती सगळी, 10 जणांची टीम आहे. त्याच्यामध्ये मेकअप आले, हेअर आले, आता ड्रेपिंग करता वेगवेगळे लोक असतात. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तुम्ही काम केलं पण सांगायचं प्रेक्षकांकरता प्रत्येक गोष्ट सांगायची झाली तर आपली टीम म्हणजे कशी असते, मेकअप आर्टिस्ट असते, हेअर आर्टिस्ट असते, नंतर कॉस्ट्युमवाली असते, नंतर असतं आपला ड्रेपिंग वाला असतो, स्टायलिश असतो, फोटोग्राफर असतो, म्हणजे प्रत्येक लाईट वाला असतं, ज्वेलरी. शक्यतो स्टायलिश हा मी स्टायलिश ज्याला बोलले, जो ड्रेपिंग करेल, जो ज्वेलरी त्याची स्वतःची असते, त्याला माहिती असतं की कुठल्या साडीवरती कुठली ज्वेलरी जाणार. इव्हन माझे सजेशन असतं त्याचे असतं, मी प्रायोरिटी त्याला देतो, कारण की त्याचं काम त्याने 100% केलं पाहिजे, एक्सपर्ट असेल. तर एखाद्या वेळेस मला वाटलं की नाही दिसत चांगलं तर मी सजेस्ट करतो की बाबा हे चेंज कर किंवा काय, असं सगळ्यांचं टीमचं म्हणणं असेल चांगलं दिसतं तर ओके. खरं तर एक टीम, आमची जी टीम आहे प्रत्येक टीम मध्ये प्रत्येकाचं काम 100% द्यायचं, हे 99% सुद्धा मला काम हे परफेक्टच लागतं. क्लायंट जर आपल्याला पैसे देतो त्या गोष्टीचं तर त्यांना 100% द्यायचं काम माझं आहे आणि टीमचं आहे. तर टीम मी नेहमी सांगतो की आपलं काम जे आहे 100% झालं पाहिजे. तर इव्हन प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं असतं, म्हणजे टीमच शेअर केली जाते. प्रत्येकाचं मेकअप आर्टिस्ट असेल, हेअर आर्टिस्ट असेल किंवा ड्रेपिस्ट असेल, स्टायलिस्ट असेल, फोटोग्राफर आहे, पुन्हा मॉडेल्स आहे. तर या प्रत्येकाला मी सांगून ठेवलेलं असतं मला लुक काय पाहिजे. म्हणजे जर साडी असेल तर साडीला लुक कसा गेला पाहिजे, तिचे हेअर कसे पाहिजे, तिचं मेकअप कसा पाहिजे, त्या गोष्टी मी सांगून ठेवतो. तेव्हा ते स्टायलिस्टचं मोस्टली आपलं काम असतंच की ज्वेलरी, प्रत्येक साडीवरती ज्वेलरी कशी दिसेल वगैरे, ते काम त्यांचं ते करतात. एखाद्या वेळेस काय होतं की बाबा ही ज्वेलरी कधी चांगलं दिसत नाही किंवा क्लायंटला आवडत नसते, किंवा या साडीवरती ज्वेलरी बरोबर मॅच होत नाही, हे सांगणं काम कोचिंग मी एखाद्या वेळेस त्याला सांगतो की बाबा हे चांगलं नाही दिसत वगैरे. पण अशा वेळेला क्लायंट पैकी कोणी रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचे लोक आलेले असतात का तिथे? कसं 50-50% मी सांगेल, कारण की क्लायंटचा आहे एवढा विश्वास आहे की अविनाशला साडी गेली किंवा अविनाशकडे शूट गेलं ते 100% मला पाहिजे तसंच मिळणार. पण एखाद्या वेळेस कसं असतं, क्लायंटला वेगवेगळ्या एक्सपेक्टेशन असतात, त्यावेळेस ते येतात की आम्हाला असं शूट पाहिजे, थोडे असे फ्रेम्स पाहिजे, आम्हाला असं ड्रेपिंग पाहिजे, त्यावेळेस क्लायंट प्रेझेंट असतो.
मी शक्यतो क्लायंटला त्यांच्या साड्या ते सगळे ड्रेसेस किंवा पाठवून देतात. हा, ते डायरेक्ट पाठवून देतात. अच्छा. आता इव्हन तुम्ही जर त्याचं शूट केलं ते कोणीच नव्हतं, फक्त त्यांचं एक स्टाफ वगैरे असतं तेच असतात. फक्त एखाद्या वेळेस जर क्लायंटला वाटलं की बाबा माझं वेगळं काहीतरी करायचं, आता ब्रँड प्रेझेंट करायचं म्हणलं तर वेगळं करणं गरजेचं. तर मोस्टली काय होतं आजकाल सगळीकडे सेम शूट होऊन जातं. क्लायंटचा रिप्लाय असतो की नाही ठीक आहे माझी साडी दिसली पाहिजे, मी साडी शूट करतो तर माझी साडी दिसली पाहिजे, माझा लेहंगा दिसला पाहिजे. मोस्टली मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमचा ब्रँड प्रेझेंट करताय तर ब्रँड प्रेझेंटला ती आयडेंटिटी क्रिएट केली पाहिजे. तुम्ही सभ्यसाची पण शूट केले, सभ्यसाचीला असं म्हणून काम केलेलं. अजून एक उजेर म्हणून त्यांचे डिझायनर, मोठे डिझायनर, त्यांचंही काम केलेलं आहे. तर ह्या लोकांचे शूट्स तुम्ही बघा, त्यांची आयडेंटिटी क्रिएट होते. तुम्हाला बघितलं कळतं की हे सभ्यसाचीचं शूट आहे, हे ह्यांचं शूट आहे. तसं काहीतरी प्रत्येक ब्रँडनी केलं पाहिजे असं मला सजेस्ट. आयडेंटिटी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली पाहिजे. तर तसं असतं. आणि 50% क्लायंट येतात, नाही आले तरी ते शूट मी त्यांना पाहिजे तसं देतो. फक्त इव्हन ते कधी येतात की ज्यावेळेस त्यांना वाटतं की मला काहीतरी वेगळं पाहिजे त्याच्याकडनं, वेगळं काहीतरी पाहिजे, ते मला पाठवून देतात अविनाश मला हे असं पाहिजे करू. त्यावेळेस मी क्लायंटला ओके बोलतो. पण मग लोकेशनच्या वेळेला म्हणजे कधी ते तुमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही करता किंवा मग जसं क्लायंटला पाहिजे तर वेगळे लोकेशन्स पण तुम्ही घेता का? आता कसं असतं काही येतं आपण 2 प्रकारचे शूट करतो, इंडोर आउटडोर. त्याविषयी ऐकायचं. इंडोर म्हटलं की कसं आपण नॉर्मली व्हाईट पडदा असेल, बॅकड्रॉप असेल किंवा कलर बॅकड्रॉप असेल त्याच्यावरती शूट करतो. हे इंडोर झालं. इंडोर मध्ये ग्रीन स्क्रीन पण कधी कधी तुम्ही पाहिजे तसं त्याच्यावर क्रिएट करता येतं. ग्रीन स्क्रीन ऍक्च्युली कसं आता ग्रीन स्क्रीन आणि तुम्हाला त्याबद्दल सांगतो, ग्रीन स्क्रीन ही मोस्टली व्हिडिओसाठी युज केली जाते. क्रोमा, त्याला आपण क्रोमा म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं, ग्रीन स्क्रीन युज केल्याने त्यांना बॅकग्राऊंड चेंज करायला इझिली जातं. व्हिडिओ एडिटर असतं त्यांना ते सोपं जातं. आणि सेकंडरी मध्ये काय होतं, मी फोटोग्राफीला सजेस्ट करेन की तुम्ही ग्रे बॅकग्राऊंड जास्त युज करा तुम्हाला जर फोटोग्राफी करायची असेल. ग्रे ग्रे बॅकग्राऊंड त्यांनी काय होतं, तुमचा जो गार्मेंटचा कलर आहे, तुमचं जे काही कुठलंही म्हणजे प्रोडक्ट जे काय असेल ते प्रोडक्ट तुम्हाला जर उठून दिसायचं असेल तर तुमच्या बॅकग्राऊंडला ग्रे कलर असेल तर तो प्रोडक्ट उठून दिसतं, तुम्हाला ते कटिंगला इझी जातं. अच्छा, ओके. म्हणून मी आता पुण्यात आपला मोस्टली तर फोटोग्राफर काय करतात की व्हाईट बॅकग्राऊंड युज करतात की आपण बॅकग्राऊंड एडिट करूया, म्हणजे क्रॉप करून त्याचे दागे बॅकग्राऊंड. शक्यतो ग्रे बॅकग्राऊंड असं इझिली आहे की तुम्ही तुमचं प्रोडक्ट कलर मग उठून दिसतो आणि तुम्हाला एडिट करायला क्रॉप करायला सोपं जातं. इंडोरला. आणि मग आउटडोर करता तेव्हा आउटडोरला कसं असतं, आउटडोरला आपल्याला पूर्ण सेटअप सगळ्यात चेंजेस होणार, म्हणजे लाईट वगैरे वेगळ्याच लागतात. म्हणजे आता क्लायंटला जर पाहिजे बाबा थोडं रॉयल लुक पाहिजे, आउटडोर मध्ये करायचं, सन पाहिजे, नेचर पाहिजे, थोडं नॅचरल गोष्टी हव्या असतात तर त्यावेळेस आपण आउटडोर चूज करतो. डिपेंड ह्या मोस्टली गोष्टी क्लायंटवर डिपेंड करतात की क्लायंटला रिक्वायरमेंट काय. क्लायंटला इंडोर चालणार असेल तर आपण इंडोर शूट करून देतो, आउटडोर चालणार असेल तर आपण आउटडोर करून देतो. पण कॉस्टिंग मध्ये मग फरक पडत असेल? 100% कॉस्टिंग मध्ये 100% फरक पडतो. कारण कसं असतं, इंडोरला आपण मोस्टली ज्या लाईट्स वापरतो त्या आउटडोरला शक्यतो जास्त वापरल्या जातात. आपण काही फोटोग्राफर असतात ज्याच्या टेक्निकने तो काम करत असतो आणि त्यामुळे काही लोकांना ते चालून जातं. शक्यतो आउटडोरला ह्या लाईट जास्त लागतं, आपलं युनिट जे आहे ते जास्त लागतं प्रत्येक गोष्टीला, ट्रॅव्हल असतं, फोटोग्राफी, हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात की त्यामुळे ते आउटडोर आणि इंडोर मध्ये खूप फरक आहे. 100% फरक आहे ह्या गोष्टी. मग तुमचं दैनंदिन काम म्हणजे तुमचं म्हणजे जसं सिनेमाला किंवा आम्हाला शिफ्ट असते की सकाळी 9ची शिफ्ट आहे, 7ची शिफ्ट आहे, बरोबर तसे तुमचे पण मग शिफ्ट असतात का? येस मॅम, 100%. कारण की शूटिंग लाईन म्हणलं की शिफ्ट आलीच पाहिजे. शूटिंग लाईन मध्ये हा विषय स्पेसिफिक वेळ पाहिजे. आपण आता आपलं शूटिंग मध्ये फिल्म लाईन आपण बघतो किंवा सिरियल लाईन बघतो, तिथे मॅडम 12 तासाची 15 तास शिफ्ट होते आणि ती ऍक्च्युअली होणारच, ते कामच तसं ते शूटिंग लाईन. पण हे आपल्या फोटोग्राफी मध्ये कसं असतं, आपली 12 तासाची शिफ्ट ही कन्फर्म असते, पण मोस्टली आपण फोटोग्राफी मध्ये 8 तासाची शिफ्ट कन्सिडर करतो. सांगताना मी 12 तास सांगतो, पण ही शिफ्ट खरं फोटोग्राफीची 8 तासाची असते आणि आपली फिल्म लाईनची असते ती 12 तासाची. एवढा फरक असतो. पण मग एका 8 किंवा 12 तासाची जी तुमची शिफ्ट असते त्याच्यामध्ये तुम्ही किती चेंजेस करू शकता तेवढा एका ह्याच्यात? आता खरं तर सांगायचं झालं, इंडोर मध्ये मॅडम आम्ही आतापर्यंत माझा हायेस्ट पुण्यातला ब्रँड आहे, त्यांचं मी 250 चेंजेस एक दिवसाला केलेले. किती? 250 चेंजेस. 250 एक ड्रेप नसते, 4 ड्रेप असायचे एका साडीचे, ते ऑनलाईन. एका साडीचे 4 ड्रेप, त्याच्यामध्ये 250 चेंजेस मी केलेले इंडोर मध्ये.
पुण्यातलाच ब्रँड आहे, नाव जरदरी म्हणून होतं त्यांचं काम. तर 250 चेंजेस त्यांचे कसे गेले होते की 2 मॉडेल मी हायर केले होते. सकाळी आम्ही 7ला चालू करायचो, 7ला चालू केलं की संध्याकाळी आम्हाला ते 6च्या संपवायचे असायचं. तर इव्हन माझी टीम अशी आहे की त्यांना माहिती मला काय पाहिजे. आता ते इव्हन एकच बॅकड्रॉप आहे, म्हणजे ग्रे कलरचा बॅकड्रॉप पडतो किंवा इव्हन सेट कुठलाही पकडा, त्या बॅकड्रॉप त्यांना मार्किंग करून दिलेलं आहे, त्यांना सगळं केलेलं आहे. लुक चेंज होत नाही, एवढ्या साड्यामध्ये लुक चेंज नाही होत कारण वेळ खूप जातो. एखाद दुसऱ्या वेळेस हेअरस्टाईल चेंज होईल, थोडा मेकअप चेंज होईल, एवढं. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि एकदा चालू झालं नाही तर ड्रेपरला कळलं की ड्रेपिंग कसं करायचं. आणि माझ्याकडे जे ड्रेपर आहे ते पुण्यात कुठंच नाही म्हणा. एक चॅलेंज होतं पुण्यात, माझ्यासारख्या ड्रेपर कुणी करून दाखव का. म्हणजे 5 वारी साडीची ड्रेपिंग्स 5 टाइप्स, म्हणजे असं म्हटलं जातं साडीमध्ये कॅटलॉग पल्लू म्हणतात, हाफ पल्लू म्हणतात. आता हे प्रकार पुण्यात माहिती आहे. तर किंवा सुरतमध्ये, अहमदाबादमध्ये, मुंबईमध्ये काम करतात त्यांना माहिती असते, पण पुण्यात मे बी माहिती आहे की नाही मला माहित नाही. पण त्याचे पण प्रकार असतात. एक हाफ पल्लू असतो, कॅटलॉग पल्लू असतो, परत फॅन्सी पल्लू असतो, क्लोजअप साठी वेगळा पल्लू असतो, म्हणजे वेगळी ड्रेपिंग असते. जसं ड्रेपिंग असं नऊवारी असेल, हा नऊवारी आपल्या मराठी बंगाली टाईप असतं, वेगवेगळे टाईप. एका साडीमध्ये 4 ते 5 टाईप ड्रेप केले जातात. ते आणि ऑनलाईन साठी शूट होतं. ऑनलाईन मोस्ट ते मिंत्रावाले, मिंत्राचं मी आधी काम करत होतो. तर मिंत्रासाठी मी पुण्यातून बरेच ब्रँड करतो, त्यासाठी मी केली. तर मिंत्राचं कसं असतं, ऑनलाईन शूटला आपण 4 पोज घेतो. तर ऑनलाईन शूटला पोज कशा असतात, फ्रंट, राईट, लेफ्ट आणि बॅक हे 4 पोज आणि क्लोजअप असतात. मोस्टली ह्या गोष्टी इथे चालतात. तर त्या पद्धतीने मी 200 ते 250 साड्या गेलेल्या. 5 तासात बोलत जातो. 8 तासात झाले असतात. 8 तासात 250 साड्या. आणि त्या मॉडेलचे अक्षरशः पाय असे होते, ती रडत होती, मी तिचे असे पाय दाबले होते. तिला पण हॅट्स ऑफ आहे, तिने पण एवढं काम केलं. कारण आम्हाला टार्गेट होतं 5 दिवसात 1000 साड्या संपवायच्या. बापरे, 5 दिवसात 1000 साड्या संपवायच्या. माय गॉड. तर ह्या साड्या आम्ही संपवल्या होत्या. मंत्र करतात नाही, त्यांचं पर्सनल वेबसाईट होती, त्यांच्यासाठी ते करणार होते. तर त्यासाठी आम्ही शूट केलो. पण त्या टीमला मी सांगितलेलंच असतं सकाळी शूटला किंवा शूटला यायच्या आधी सांगितलं असतं एवढे चेंजेस आहेत आपल्याला, या पद्धतीने करायचं असं. तेच आधी तुमचं प्लॅनिंग सगळं चालू असतं. मी खरं सांगतो, मी माझं नाव आहे माझ्यामुळे नाही, माझ्या टीममुळे बोलतो. म्हणजे ड्रेपर, माझी मॉडेल जी काय असते ती, माझं मेकअप आर्टिस्ट, सगळे उभे असतात शेवटपर्यंत. 99% नाही, मी 100% प्रत्येकाला सांगतो तुमच्यामुळे. तर मला एक चान्स मिळाला पुण्यात, एक मामा टेन्शन नावाचा ब्रँड, मी त्यांचं पहिलं शूट पुण्यात केलं. त्यांनी मला चान्स दिला, त्यांना काम आवडलं. हळूहळू मी लोकांना कनेक्ट होतो, अप्रोच झाली, मी स्वतः अप्रोच झालो. हळूहळू लोकांना कळलं की असं शूट करतो. हे लोकांनी मला चान्स दिला, त्यांनी दिलेला चान्स मी पूर्णपणे पार पाडला. त्यांनी मला संधी देत गेले. मग एकेकाळी एक दिवस असा होतोय, अलका टॉकी चौक एक कमी मी असं म्हणून अख्खी होर्डिंग माझी होती. एक दिवस असा होता. म्हणजे आता मी ते कधी मी इंस्टा स्टोरी वगैरे टाकत नाही शक्यतो. सोशल मीडियाला अपडेट नाहीये, पण शक्यतो एक दिवस असा होता की माझ्या व्हिडिओ ऍक्च्युअली काढायला पाहिजे. त्यावेळेस असं वाटतं व्हिडिओ असायला पाहिजे होती की मी इथे जिथे जाईल तिथे माझे फोटो लागलेले असायचे. पण नंतर ते प्रत्येकाची शेवटी काम, ब्रँड प्रत्येकाचा डिसिजन असतो, तो लावायचं नाही लावायचं. माझं काम मी माझ्या चांगलं. आणि नुसतं पुण्यातच नाही, म्हणजे मी बाहेर गावी सुद्धा तुम्ही कुठेही जावा. मी नगरमधले ब्रँड्स केलेले आहेत, मी कोल्हापूरचे ब्रँड केले, मी अहमदाबादचे ब्रँड केले, मी सुरतचे केले, मी मुंबईचे केलेले आहेत, मी कोलकाताचे केलेले आहेत. अच्छा. म्हणजे इव्हन ज्यांना जसं सफिशियंट वाटतं, ज्यांना परवडतं ते करतात. इव्हन माझ्याकडनं मुंबई सुरतवरनं पण गारमेंट येतो, अविनाश तूच करून द्या. म्हणजे फक्त आता शेवटी त्यांना भरपूर म्हणजे ऑप्शन मिळाले, तिथं जाण्यापेक्षा इथं करूया. आता पुण्याचे ब्रँड्स पण काय करत होते, आधी मुंबईमध्ये शूट करायला जायचं. आता हे शूट मुंबईमध्ये व्हायचं, पण आता हेच काम जर मी पुण्यात देतो तर त्यांना तिथं जायची ट्रॅव्हल कॉस्टिंग वाचते. आता मध्ये मी परवा शूट केलं, त्यांचं मुंबईचं प्लॅन होतं, पण त्यांनी बोलले की आता अविनाश आहे तिथे कशाला जायचं. मुंबई ती कसं मोठी इंडस्ट्री आहे, ते प्रत्येक तिथं मुंबईमध्ये सुरत सारखंच आहे. गोरेगाव एरिया आहे, तिथे भरपूर स्टुडिओ आहेत, वेगवेगळ्या ब्रँडचे डेली शूट्स होतात. पण ते तिथं पद्धत अशी की एक दिवशी 4 ब्रँडचे एकत्र येऊन शूट करतात, तर त्यांना परवडतं. डेली शूट्स असतात. तर तुम्हाला जर डेली शूट लावायचं तर तुमच्याकडे गार्डन पण तेवढे पाहिजे, तुमचं कॉस्टिंग निघालं पाहिजे, मॉडेलचं तुमचं पेमेंट निघालं पाहिजे, तुमच्या टीमचं निघालं पाहिजे. पुण्यात असं नाही करू शकत. पुण्यात 1-2 एकत्र येऊन शूट नाही करू शकत.
कारण प्रत्येक ब्रँडची प्रत्येक क्लायंटची एक आयडेंटिटी आहे, ती मिक्सअप नाही करता येत. मिक्सअप नाही, पण त्यांना एक वेळ दिली तर का नाही होत? वेळ दिली तर होतं, पण शेवटी मॉडेल चेंज होणार, मॉडेल बदलणार, ते प्रत्येकाचे मॉडेल्स वेगळे असतात. आता इव्हन आता पुण्यात कसं झालं मॅडम माहितीये का, आज इथे मॉडेल हीच दिसते, तिथे तीच दिसते, नवीन मॉडेलचा चान्स कधी मिळणार? खरंय, बरोबर. आणि आता इव्हन असं तो मॉडेल मला नवीन तरी मॉडेल पुण्याचं प्रोफाईल पाठवतात, तर बोलतात अविनाश काम देत, तर काम का देत नाही त्याचं रिझन असं आहे की तुमचं प्रोफाईल कुठपर्यंत चांगलं आहे, तुमचं पोर्टफोलिओ कितपर्यंत बिल्ड आहे, समोरच्या क्लायंटला आवडतो की नाही आवडतो ते पण मॅटर. म्हणजे तुम्ही ते फोटोग्राफ्स क्लायंटकडे पाठवत असाल ना, पण त्यांचा अप्रुव्हल आलं तरच तुम्ही यांना चूज करणार. आता काही क्लायंट आहेत की बाबा अविनाशी मॉडेल दिली तर ठीक आहे, ओके, पण काही क्लायंटना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या स्वतःचा चॉईस असतो की 50% माझं 50% त्याचं, की माझं पाठवायचं काम करणं सरी मॉडेल माझं फक्त मला एवढं कळलं पाहिजे की ही मॉडेल करू शकते की नाही, कुठलीही मॉडेल मी पुढे नाही करू शकतो. तर मला एवढं म्हणायचं की तुम्ही मॉडेल्सनी कुठल्याही स्वतःचं प्रोफाईल आधी चांगलं करायचं, एक प्रॉपर प्रोफेशनल पोर्टफोलिओ करायचा, कमर्शियल लेवलचा पोर्टफोलिओ करायचा, तरच तुम्हाला ब्रँड अप्रोच करणार. मॉडेल तुम्ही आता म्हणाल की स्वतःला प्रिपेअर करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं, याच्या काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात का, किंवा मॉडेलिंगचं काय करायचं किंवा कसं करायचं ते? खूप छान इन्स्टिट्यूट आहेत, पुण्यात पण आहेत 2-3 इन्स्टिट्यूट चांगल्या, मी पण स्वतः चालू केली होती. ऍक्च्युली खूप छान मॉडेल्स आहेत पुण्यात, ज्यांचे हाईट्स आहेत, ज्यांचे लुक्स आहेत, तर त्यांना कसं असतं ना, त्या आपण म्हणतो ना आर्टिस्टला प्लॅटफॉर्म मिळत नाही तोपर्यंत आर्टिस्ट काय करू शकतो, तसं मॉडेलचं पण आहे. मॉडेल 1.5-2 लाख रुपये फीज भरतात आजकाल, हो तेवढी फीज चालू आहे, लोक घेतात. बापरे. पण मला एवढं म्हणायचं, तुम्ही अशा इन्स्टिट्यूटला जावा की तुम्ही जिथे तुम्हाला 100% चान्स मिळणार, 100% तुम्हाला तिथून काम मिळणार आहे, 100% तुम्हाला मॉडेलिंग काय असते हे शिकायला मिळणार आहे. नुसतं पैसे देऊन तुम्ही कॅटवॉक चालवून रॅम्पवॉक करून थोडासा काहीतरी पोर्टफोलिओ करून त्याने काहीच फायदा, त्याचा पुढे काहीच फायदा नाही तुम्हाला. तर आजकाल मॉडेल का व्हायचंय, तुम्हाला रॅम्पवॉक करायचंय, कॅटवॉक करायचंय, मिस इंडिया व्हायचंय, मिस अर्थ व्हायचंय, ब्रँड साठी तुम्हाला प्रेझेंट व्हायचंय, त्यासाठी तुम्ही मॉडेल होतो ना, तुम्ही ते प्रिपेअर राहा. तर आजकालच्या मुलींचं असं नाहीये. आजकाल कसं झालंय, पुण्यामध्येच ट्रेंड झालं खरं सांगायचं. पुण्यात चांगली मुलगी दिसली की ती मॉडेल होते, मेकअप शूट करते, ती मॉडेल आहे असं नाही. त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे, त्याच्यामागे कष्ट आहेत. आता एवढं लोक 1-1.5 लाख रुपये का भरतात, तर त्यांना ग्रूमिंग असतं, सेशन्स असतात, प्रत्येक मेंटॉर्स. आपल्या पुण्यात पण खूप छान मेंटॉर्स आहेत, त्यांच्याकडनं सेशन घ्या, त्यांच्याकडनं शिका, प्रत्येक शूट्स कसे असतात, पोझिंग कसं पाहिजे, प्रत्येक टाईपचे. आता साडी शूट झाले, प्रिंट शूट झाले, ज्वेलरी शूट झाले, तर बोल्ड पण करणार. तर ह्या कन्सेप्ट आहेत की तुम्ही पोझिंग कुठलं म्हणजे कशा पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणजे साडीला कशी पोज पाहिजे, लेहंग्याला कशी पाहिजे, ज्वेलरीला कशी पाहिजे, ज्वेलरीला जास्त ब्युटी शॉट्स असतात, क्लोजअप असतात, त्याला एक्सप्रेशन कसे पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. हे सगळं फॉलो झालं पाहिजे. आजकाल खूप पुण्यात खूप मुलींप्रमाणे मुलांचा सुद्धा तुम्ही आता पुरुषांचे ड्रेसेस किंवा जे करता, तर म्हणजे पुरुषांचं आणि बायकांचं जेव्हा तुम्ही हे मॉडेल फोटोग्राफी करता, तेव्हा त्यांचं म्हणजे काय त्यांच्यामध्ये बघता तुम्ही नक्की ते शूट करता? कंबाईन शूट म्हणलं, आता कंबाईन शूट म्हणजे काय, मेल फिमेल मॉडेल, ठीक आहे. तर ते मेल मॉडेल आणि फिमेल मॉडेल यांची जोडी चांगली दिसली पाहिजे, त्या दोघांची हाईट पाहिजे, लुक पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यांना ती आता समजा एखाद्याला वेस्टर्न चांगला दिसतोय, एखाद्याला ट्रॅडिशनल चांगला दिसतोय, तर ह्या गोष्टी असतात. तर ते प्रॉपर पोर्टफोलिओ त्यासाठी. आणि पोर्टफोलिओचं मला बोलायचं होतं की पोर्टफोलिओ तुमचा कसा असला पाहिजे, पोर्टफोलिओ मध्ये तुमचा प्रत्येक लुक पाहिजे. पण तुमचा ट्रॅडिशनल पाहिजे, ट्रॅडिशनलचे 4-5 लुक पाहिजे, वेस्टर्नचे 4-5 पाहिजे, इव्हन अजून बरेच टाईप आहेत वेस्टर्न मध्ये, किंवा लेहंग्यामध्ये पाहिजे, ब्रायडल मध्ये पाहिजे. तर प्रत्येक लुक मध्ये तुमचा पोर्टफोलिओ पाहिजे. का, त्याचं रिझन असं आहे की इव्हन मी कास्टिंग दिले, माझ्यासारखे अजून लोक आहेत मोठे लोक, त्या लोकांना तुमचा तर पोर्टफोलिओ बघितल्यावर कळलं पाहिजे की बाबा ही ब्रायडल मध्ये ही मॉडेल अशी दिसणार आहे, लेहंग्यामध्ये ही अशी दिसणार आहे, साडीमध्ये ही अशी दिसणार आहे, ओपन एअर मध्ये अशी दिसणार आहे. त्यासाठी पोर्टफोलिओ त्या काइंड ऑफ पाहिजे की तुमचं सिलेक्शन क्विकली होतं. ह्या सोप्या गोष्टी आहेत, त्या सगळं फॉलो केल्या ना मॉडेल्सने, खूप सोपं आहे त्यांचं सिलेक्शन. आजकाल येऊन काय मोबाईल मध्ये फोटो काढणार, मेकअप शूटचे फोटो पाठवणार, ते पोर्टफोलिओ काय काम नाही. तुम्ही म्हणता त्याचं म्हणजे मॉडेल फोटोशूट प्रॉपर स्टुडिओ शूट जाऊन करायला पाहिजे का? माझं म्हणणं काय, स्टुडिओ शूट करा
माझं म्हणजे ते चांगला फोटोग्राफर कडनं शूट करून घ्या, त्याला सेन्स. मोबाईल मधनं काढून हे करू नका नुसतंच आपल्या घरच्या घरी. नाही, पण काय होतं, तुम्ही मला मोबाईल मध्ये मिरर मध्ये फोटो पाठवणार, मी क्लायंटला काय पाठवतो, तो मोठा ब्रँड आहे, ब्रँडला जर हे फोटो पाठवले तो ब्रँड काय काम करतो हे मॉडेल तू देणारच नाही, त्याला सेन्सच नाही की मॉडेल. ह्या बेसिक गोष्टी असतात की ह्याचं रिझन असतं की परत म्हणतात की हे काम देत नाही, तो व्यक्ती काम देत नाही, काम होत नाही याच्याकडे, मिळालं कशाला नाही. तुम्ही तेवढं जर फॉलो केलं ना 100% प्रोफेशनल ऍटिट्यूड कुठल्याही क्षेत्रामध्ये पाहिजे, कामाच्या बाबतीत तर पाहिजे. पण आता ह्याच्यावरच मला जस्ट म्हणजे रॅन्डमली खरं मी प्रश्न विचारते की आजकाल सुंदर दिसायला पाहिजेच का मॉडेल होण्याकरता? सिनेमात काम करायला, नाटकात काम करायला सुंदर असणं गरजेचं आहे का? कारण सुंदर असेल तरच तुम्हाला काम मिळणार, सुंदर असेल तरच, गोरा असेल तरच तुम्हाला काम मिळणार. म्हणजे या कन्सेप्ट आता कुठेतरी जुन्या झाल्या आहेत किंवा लोकांनी खरं ते बदलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की नाही? खरं आहे तुमचं. ऍक्च्युली कसं आहे, सुंदर असणं पण गरजेचं नाहीये. तुमचं मॅटर तुमचं टॅलेंट. पण टॅलेंट तुम्हाला फोटोग्राफीमध्ये दिसणार कसं? हा, तुम्हाला सांगतो. आता आजकाल मॉडेलिंग मध्ये काय म्हटलं जातं, हिची हाईट कमी कमी 5.8 पाहिजे तरी मॉडेल आहे. आता 5.8 हाईट का लागते? ती रॅम्प वॉक करायचं, कॅटवॉक करायचं, तिला हाईटची गरज. प्रिंटशूटला हाईटची जास्त गरज पडत नाही. शक्यतो साडीला पडते पण ज्वेलरीला नाही पडत, त्यांना ब्युटी शॉट्स क्लोजअप्स असतो. पण इव्हन माझ्याकडे पण मॅडम तुम्हाला खोटं नाही सांगत की माझ्याकडे पण 5.23चे मॉडेल्स आहेत. ते इतक्या ग्रूम्स आहेत, इतक्या ते 25-25 पर डे कमवतात. अच्छा. पण त्यांचं टॅलेंट आहे, त्यांचं पोजिंग, त्यांचं एक्सप्रेशन हे मॅटर करतं. प्रोजेक्शन बेसिकली तुमचं प्रेझेंटेशन म्हणतो, तुम्हाला समोरच्याला कसं प्रेझेंट होतं. तुम्ही त्या प्रिंट शूटला म्हणलं की आता मी प्रिंट शूट मध्ये एक्सपर्ट मानत होतो, तर प्रिंट शूट मध्ये तुम्ही कसं पोज देता किंवा साडीमध्ये तुम्ही कसे पोज देता, लेहंग्यामध्ये कसे, तर खाली मी विटा लावून ऍक्च्युली ना हाईट वाढवायची, विटा लावून आणि खरं ते हाईट वाढवून मी शूट केलेलं आहे. मॉडेलची हाईट दिसावी म्हणून. हिल्स किती येणार, जास्तीत जास्त 7 इंच 8 इंच मोठी, त्याच्यावर नाही, त्याच्या खाली वीट लावायचो हाईट वाढवायचं. बरोबर. का ती मॉडेल आहे त्या लेवलची, जे तिचे एक्सप्रेशन चांगलं आहे, तिचे पोजिंग चांगलं आहे, ती मला माहिती तिच्याकडनं मला हे मिळणार आहे सगळं. तर त्यामुळे प्रायोरिटी दिली जाते आणि टॅलेंट त्याच्यावर. आता आपण सिरियल पिक्चर बघतो आजकाल, कलर हे काही मॅटर नाही करत. नाही म्हणजे अजूनही ते आहे आपल्याकडे, कारण म्हणजे दिसण्यावर खरं तर ही इंडस्ट्री खूप अवलंबून आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री त्याच्यावर अवलंबून आहे असं म्हणतात. म्हणजे तुमचा रंग गोरा पाहिजे, तुमचे ते ठराविक नागडोळे चाकच्या जागी कसे पाहिजेत हे खूप ठरलेलं असतं आणि ते त्याच्या विरोधात सुद्धा आजकाल खूप बोललं जाते खरं. आता तुम्ही बघा मॅडम, आता तुम्ही म्हणताय जसं की दिसायला चांगला पाहिजे, 100% पाहिजे. तुला हिरो व्हायचं तर तू हिरो सारखं दिसलंच पाहिजे. तुम्ही मग आता आपण जे मॉडेल फोटोशूट तुम्ही करता ते साधारण म्हणजे आता क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही जेव्हा फोटोशूट करता त्यावेळेला किती अँगल्स तुम्हाला एका याला, म्हणजे साधारण एक समजा XYZ साडी आहे, काय ब्लू कलरची साडी आहे, एक मॉडेल आहे, तर त्याचे किती तुम्हाला एका वेळेला फोटो काढून क्लायंटला ते पाठवून तुम्ही त्याचं एक्नॉलेजमेंट घेता का? म्हणजे फायनल करायच्या अगोदर मला विचारायचं. कसं असतं मॅडम, आपण एक 3-4 प्रकारचे शूट तुम्हाला मी बोललो. एक ऑनलाईन म्हणतो आपण, जे आपण शॉपिंग आपण जे करतो मित्र ऑनलाईन कॅटलॉग शूट किंवा ऑनलाईन शूट. म्हणजे आपण अमेझॉन किंवा आता ह्याला जे सगळे बघतो ड्रेसेस घातलेले, साड्या नेसलेले, ते सगळे असे म्हणजे तुमच्यासारखेच लोक ते शूट केलेले असतात का? हो, ते कसं असतं, आता प्रत्येक ऑनलाईन शूट म्हणलं की तिथे 4 ते 5 पोज आल्या पाहिजे थोडक्यात. ऑनलाईन का ते 4 ते 5 म्हणजे फ्रंट बॅकची काही गरज असेल, बॅक कधी घेतात त्यावेळेस बॅकला एखादं डिझाईन असेल, त्या साडीचं ब्लाउजचं किंवा त्या ड्रेसचं कुर्तीचं वगैरे काय डिझाईन असेल तर बॅक साईड वापरली जाते, पण शक्यतो म्हटलं ते वापरतात. तर ते 4 किंवा 5 कुर्त्या असतात ऑनलाईन साठी. तर कॅटलॉग म्हणलं की त्याच्यात 3 पोज येतात. कॅटलॉग म्हणजे काय, तुमचा फुल पल्लू म्हणजे पूर्ण तुमची साडी दिसणार बरोबर, किंवा तुमचा लेहंगा असेल, ड्रेस असेल, इव्हन काय असेल तुमचे पूर्ण दिसणार एका फोटोमध्ये. एका फोटोमध्ये सेकंड ड्रेप म्हणजे फॅन्सी मध्ये काहीतरी वेगळं ड्रेप केलं जातं की अजून काहीतरी क्रिएटिव्ह दिसेल. तिसरा फोटो असतो क्लोजअप, त्या साडीचा क्लोजअप. त्या क्लोजअप मध्ये तुमच्या साडीची डिटेलिंग जास्त, म्हणून हे 3 प्रकारचे ते कॅटलॉग मध्ये दिलं जातं. त्याला कॅटलॉग शूट. आता प्रॉपर कॅम्पेन शूटला काय होतं, कॅम्पेन शूटला फोटो असे घेतले जातात की जे जास्त होर्डिंगला यूज होतात, ते कॅम्पेन शूट झालं. तुमच्या दुकानाचे पोस्टर्स असतात त्यासाठी कॅम्पेन शूटला प्रॉपर
जेवढं मेहनत ह्या शूटला लागत नाही, ते गार्मेंट्स कमी असतील किंवा प्रोडक्ट्स कमी असतील, पण कॅम्पेन शूटला खूप मेहनत असते. कारण की ते शूट करणं खूप लोकेशन सुद्धा जे केलं तर ते कुठे मुंबईच्या तिथे आपण केलं, सिटी मध्ये गेलं. काय लोकेशन जबरी होतं ते, खूप छान लोकेशन. आणि म्हणजे एखादा महाल असावा असं ते सगळं लोकेशन. पुण्याचं कृष्ण नावाचं ब्रँड होतं त्याचं शूट. हो करेक्ट त्यांचं ते कॅम्पेन शूट होतं, ते खूप छान लोकेशन होतं ते. भरपूर लोक सुद्धा खूप होते त्याच्यात. माझे क्लायंट असे की तुला काय करायचं ते फक्त तू रिझल्ट, असं मला असं फ्रीडम दिला की मी मनासारखं मला काय पाहिजे हे गार्मेंट ह्याच्यात अजून काय करू शकतो ते देऊ शकतो. तेवढं मला कुठलंच माझ्या आतापर्यंत असे क्लायंट सारखं मी त्यांच्याशी वाटतो. माझ्याशी कधीच कोणी प्रोफेशनल व्हायला नाही मिळत. कधीच कुठलाही क्लायंट घ्या माझा, एवढ्या लोकांबरोबर काम केलं कधीच मला कुठलं क्लायंट सारखं कोणी ट्रीट करत नाही. मी त्यांच्या घरातला माणूस आहे, मी हक्काने जाऊन बसतो त्यांच्या इथे, खातो पितो. क्या बात आहे, क्या बात. मग आता या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप नवीन ट्रेंड्स यायला लागलेत. बरोबर. तर तुम्ही म्हणजे त्या दृष्टीने स्वतःला अपडेट कसं ठेवता? तर कसं असतं मॅडम, मी ट्रेंडिंग नुसार ऍक्च्युली जायला पाहिजे. आता रील आहे, रीलवर मस्त ट्रेंड चालतो, पण ट्रेंड असा प्रकारे की जास्त वेळ टिकत नाही. हो, पण म्हणजे थोडं प्रेझेंटेशन राहण्यासाठी, प्रेझेंट मध्ये राहण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. माझं एक सजेशन आहे की जास्त ट्रेंड नुसार नाही, स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करा. लोकांनी तुमचा ट्रेंड केला पाहिजे. मी जास्त करून ट्रेंड फॉलो करत नाही, पण आपल्याला जास्त वेळ कसं टिकता येईल हे मी बोलत असतो. मग इतकं तुम्ही आता म्हणजे इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहात, तुमची कामं चालू आहेत, तुमच्या वेगवेगळ्या क्लायंट्स वर असेल, वेगळ्या मॉडेल्स बरोबर तुम्ही कामं करतात, तर असे काही लक्षात राहण्यासारखे अनुभव किंवा असं काही आले का तुम्हाला? असं सांगायचं झालं, एकदा काय झालं होतं, ते मॉडेलच नवीन होते आणि माझी टीम सगळी जुनी होती. अच्छा. तर आम्हाला करायचे होते फक्त 40 गार्मेंट. काय करायचे? 40 गार्मेंट म्हणजे 40 प्रोडक्ट करायचे होते. ओके. तिथं आम्ही सांगितलं 200 प्रोडक्ट करायचे. मला त्या मॉडेलचं कौतुक सांगायचं असं मॅडम, तिने माझ्यावर कधीच काम केलं नव्हतं. अच्छा. पण ती पुण्यातलीच मॉडेल आहे, आता पण चांगले शूट्स ब्रँड्स वगैरे ते करते, होर्डिंग्स पण लागले त्याचे. पण तिला आम्ही एवढं घाबरून सुद्धा मॅडम तिने जे प्रेझेंटेशन काम केलं नाही मॅडम. आम्हाला ते काम 4 तासात संपवायचं होतं, थोडक्यात असं बोलत 8 तासात संपवायचं, तिने 5 तास संपवलं. म्हणजे अशा गोष्टी आहेत. आणि अधिक किस्सा सांगायचा झाला तर आम्ही एकदा जयपूरला शूटला गेलो. जयपूरला शूटला गेलो आम्ही. आता ऍक्च्युली हे ते लोकेशन तिकडे खूप भारी आहे राजस्थान साईड. ऍक्च्युली प्रिंट ऍड वगैरे करायला ते लोकेशन. तिथे गेल्यावरती आम्हाला शूट करायला आम्ही सकाळी सगळे पोहोचलो. आमचे गार्मेंट मॅडम 2 दिवस आले नव्हते, आम्ही 2 दिवस तिथंच होतो. ते गार्मेंट कुठेतरी मुंबईत अडकले होते, ते गार्मेंट आलेच नाही, आम्हाला सगळं लॉस झाला. पण आम्ही ते गार्मेंट शूट करूनच आलो, पण क्लायंटने त्याचे पैसे दिले नाही. विचित्रानं खूप आहेत, सांगण्यासारखं नाही. ग्रेट. पण मग तुमचे म्हणजे आता हे ठीक आहे, पण मग असे कुठले कुठले महत्वाचे ब्रँड्स तुम्ही सांगू शकाल स्क्रीनवर, असे तुम्हाला आवडतील सांगायला, असे कुठले ब्रँड्स आहेत की ज्यांच्याकरता तुम्ही फोटोशूट केले? मी तुम्हाला सांगतो, पुण्यातले आपले आहेत लक्ष्मी कुमठेजवळ तुम्हाला माहिती आहे, पेशवाई आहे, तथास्तूर आहे, मोहम्मद ट्रेंड आहे, वामा हेरिटेज आहे, कलाक्षेत्रम आहे, केजरी आहे, तरतरी आहे, इव्हन कारागिरी एक नावाचा ब्रँड आहे तो एक केलेला आहे, सब्बीसाची केला आहे, डिझायनर्स आहेत वेगवेगळे, स्नुषाचं मी प्रोडक्ट शूट केलेलं आहे, मॉडेल शूट नाही केलं. पण असे विविध ब्रँड्स, चांगले चांगले ब्रँड्स आहेत की मी त्यांच्याबरोबर काम केलं करतोय. माझं स्वप्न आहे की आपण ह्याच्यात मास्टर व्हायचं. म्हणजे आवीज प्रिंट शूट हे नाव फक्त शूट करताना हे शूट करायचं तर आवीज प्रिंट शूट हे नाव आलं. प्रत्येक माझं शूट प्रत्येक ठिकाणी लागलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. चांगलं आहे ना, चांगलं आहे. मग तुम्ही याच्यामध्ये आता मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की प्रॉपर ट्रेनिंग असं तुम्ही याचं कुठे घेतलं नाही. पण म्हणजे आहे का जे अवेलेबल असं ट्रेनिंग काही स्कूल्स आहेत का कोणाला करायचं असेल तर? स्पेशल असं सांगायला गेलं तर की ह्या शूट बद्दल असं कोणी ट्रेनिंग नाही घेतली. जेव्हा मॉडेलिंग एखाद्या व्यक्तीला शिकवली जाते, एखाद्या मॉडेल शिकवली जाते, तेव्हा तिला हे सगळ्या गोष्टी तिथे सांगितलं जातं. स्पेशालिटी याचं काहीच नाही. तुम्हाला म्हणजे माझ्यासाठी, तुमच्यासाठी तुम्ही म्हणजे तुमच्यासारखे जे लोक येणार आहेत इंडस्ट्रीमध्ये आहेत, तर ते आता जसं तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या टीम तुमची तयार केली, तुमचा स्टुडिओ तुम्ही केला, तुम्ही सगळे क्लायंट्स मिळवले, तर ह्या सगळ्याचं एक असं काय थोडंसं गायडन्स म्हणा किंवा ट्रेनिंग
असं काही ऑफिशियल आहे का आपल्याकडे, का लोक बघून बघूनच शिकतात? अजून तर काही नाही. आता माझ्यासारखे पण भरपूर लोक आहेत चांगले चांगले लेवलचं काम करतात. हो, ठीक आहे. त्यांनी पण मॅडम एखादं आता इव्हन मोठे कोणतेही असतात आपले की आधी जे जुने काम करत आले लोक असतात त्यांच्याकडे हाताळली काम करून हे ते शिकून जातात. पण मी असं बघून शिकलो की मी जाऊन बसायचं स्टुडिओमध्ये काय करतात ते चेंजेस कसे करतात. तर इव्हन साडी ड्रेपिंग मी सुद्धा करू शकतो, पण मी आता कधी ट्राय नाही केलं, पण मी करू शकतो. पण माझं एक डोकं की त्याच गोष्टी मग तेच करावं लागेल तर बाकीच्या गोष्टी राहतात म्हणून मी ते लक्ष करत नाही. माझं काम काय आहे की बाबा सगळ्यांनी घेऊन चालायचं, सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काम करायचं, जे क्लायंटला पाहिजे ते हातात द्यायचं, 100% रिझल्ट द्यायचं, हे माझं काम. पण मी जर प्रत्येक मी ड्रेपिंग जर करायला लागलो, पण मी फोटोग्राफी करायला लागलो, ते लक्ष नाही द्यायचं. माझं काम काय ऍक्च्युली फोटो कसा येतोय, त्या फोटोमध्ये काय दिसतंय, बॅकग्राऊंड दिसतेय का चांगली, ती ज्वेलरी चांगली दिसतेय का, तिचा लुक व्यवस्थित दिसतोय का, साडी ड्रेप व्यवस्थित झालंय, हे बेसिक क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून तसं काम माझं ऍक्च्युली आहे, ते काम माझं आहे. असं शिकायचं तुम्ही जे म्हणतो त्यासाठी असं इन्स्टिट्यूट नाही. पण मग आता आपण बऱ्यापैकी शेवटाकडे येतो. नवीन जी मुलं तुमच्यासारखी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना काय तुम्ही सांगाल की म्हणजे काय त्यांनी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे का, त्यांनी अनुभव घ्यायला पाहिजे का, त्यांनी कुठे काय म्हणजे असिस्टंट म्हणून काम करायला पाहिजे अगोदर, कसं करायला पाहिजे? हा प्रश्न चांगला. कसं नवीन मुलांना इंडस्ट्रीत यायचं प्रिंट इंडियामध्ये, प्रिंट ऍड मध्ये वगैरे, त्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर माझं एक सजेशन असेल की तुम्ही आधी ते काम बघा, तुम्हाला ते काम कसं करायचं आहे, तुम्ही कसं केलं पाहिजे, तुम्हाला ते कुठल्या गोष्टी जमणार आहेत, कुठल्या गोष्टी नाही जमणार, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. तुम्ही आधी असिस्टंट म्हणून काम करा. ऍक्च्युली माझं म्हणणं की थेअरी जास्त शक्यतो कुणाला जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल करा तेवढं महत्वाचं आहे. थेअरी ही फक्त वाचली जाते, प्रॅक्टिकल हे लक्षात राहणार नाही. तुम्ही प्रॅक्टिकल जेवढं जास्त काम कराल तेवढं तुम्हाला प्लस पॉईंट आहे, तुम्ही त्याच्यात तुम्ही करू शकता. आता येऊन पुण्यात एवढे छान छान फोटोग्राफर आहेत, पण काही लोकांनी मास्टर डिग्री घेतलेले आहेत. आता इव्हन तुम्हाला सांगतो मॅडम, आता मी विषय म्हणतो, सुरतमध्ये मॅडम 16, 17 वर्षाचे पोरं असते भारी फोटोग्राफी करतात. ती पोरांनी कसला अभ्यास केला नाही, त्या पोरांनी कधी पुस्तक वाचलेलं नाही, कधी नाही मॅडम, पण असली भारी फोटोग्राफी करतात. त्यांचं फ्रेमिंग, त्यांचं ते डेप्थ काय भारी करतात फोटो. कदाचित घरात हा व्यवसाय आणि ऑलराऊंड सगळं तेच. सुरत तुमचा ओरा सगळा तोच आहे ना, की तुम्हाला शूट काय करायचं त्यांना माहिती आहे. त्यांना जरी सेम तसं, पण त्यांना ते माहिती आहे आपल्याला काय पाहिजे. ते बरं इतके भारी फोटोशूट, त्यांना लाइटिंग सेन्स खूप छान असतो, त्यांना फॅशन फोटोग्राफीचं नॉलेज खूप चांगलं असतं, त्यांना कॅमेराचे बरे सेटिंग असतं, तुमचं खूप नॉलेज चांगलं असतं. मला सुद्धा माहिती तेवढं त्याला पण खूप छान फोटोग्राफी करतो. मी म्हणत की मी जास्त थेअरीपेक्षा तुमचं प्रॅक्टिकल किती, तुम्ही बघून किती शिकता, तुम्ही स्वतः किती करता, प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं. पण मग आता तुम्ही मला तर पटकन आठवलं, आता तुम्ही कसं एस्टॅब्लिश आहात, तुमच्याकडे मॉडेल्स कॅटलॉग असेल किंवा तुमच्याकडे आपण मॉडेल्स येत असतील, पण जो नवीन एखादा हे असं करणारा असेल फोटोशूट, तर त्यातला मॉडेल्स अशा कुठे मिळतील किंवा कोणाला कॉन्टॅक्ट करायचा हे त्याला कसं कळतं, नंबर 1. आणि नंबर 2, त्या मॉडेल्सना जे कोण मॉडेल्स आता असतील त्यांना कसं कळतं की आपल्याला ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, हे काय असतं? सांगता तुम्ही म्हणताय तसं कनेक्शन, थोडक्यात कनेक्शन. आता काय आजकाल इन्स्टा आहे, सोशल मीडिया आता इतका भारी पर्याय आहे. तुम्ही सोशल मीडियावरती कुठे जाऊ शकता. आता उदाहरणार्थ डॉलीचा आहे बघा, स्टारबक्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे, त्याला कोण ओळखत होतं, सोशल मीडियावरतीच लोक ओळखायला लागले. पण आजकाल मॉडेलचं तसं नाही मॅडम. माझ्याकडे तर मॉडेलचं काय मिळतं, मी माझे फॉलोअर्स इतके वाढले तर मला खूप कामं येतील, मी मॉडेल होईल, मी सेलिब्रिटी, असं नाही. आता रील स्टार वगैरे तो प्रकार आलेला आहे. पण मॉडेल्स मॅडम, माझ्याकडे मॉडेल्स आहेत ना मॅडम, 1000-1200 फॉलोअर्स वाले मॉडेल आहेत, ते 30,000 पर डे कमवतात. त्यांना इंस्टाशी, त्यांना सोशल मीडियाशी काय घेणं देणं नाही. सोशल मीडिया वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, तिथे कधी कधी फसवणूक पण होऊ शकते ना. खूप म्हणजे मी उद्या समजा काहीतरी जाहिरात केली, मी फॅशन फोटोग्राफी आहे, मला हे काय होते काय, मला कॉन्टॅक्ट करा, आणि मी फसवलं, मॉडेलला सांगितलं मला 50,000 दे, मी करून देतो, झालेलं असं करत असते. झालं. आता तुम्ही बघा ना, मध्यंतरी आपल्या थायलंडचे कुठले तरी कपडे आले होते, काय थायलंडचे लोक, माहिती मी ऐकलं, मी स्वतः नाही कधी केला. तर
त्या लोकांनी इथून शूट करून गेले, ते मॉडेल्सने बिचारांनी एवढं गार्मेंट शूट केलं, त्याचं पेमेंट राहिलं, ते शेवटच्या 2 दिवसातच निघून गेलं सगळं शूट करून. त्या फोटोग्राफरचं बिचारांचं पेमेंट, मॉडेल्सने एवढे कष्ट केले त्याचे पैसे सगळे बोलून. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती एवढा विश्वास मी शक्यतो ठेवत नाही. जे ऑनलाईन कॉन्टॅक्ट होतात ना, मला मेसेज की आता मॉडेल्स तुम्ही म्हणत होते कनेक्शन, की मॉडेल्स जे ऑनलाईन कॉन्टॅक्ट करतात शक्यतो आजकाल मॉडेल्सला दिसलं ना इंस्टावरती किंवा खरंच काम करतो तर बिलीव्ह कशावर करतात, त्यांचे इंस्टावर रील पडणार, त्यांची स्टोरी दिसते, त्यांची काम कंटिन्यू दिसतात, तर त्या मॉडेल विश्वास ठेवतात. तर ते सोपं झाले ते लोकांना सोशल मीडिया. त्यामुळे सोशल मीडिया आपण निगेटिव्ह पण आहे, पॉझिटिव्ह पण आहे. आपण काय कसं ते बघता त्याच्याकडे आणि त्याच्याप्रमाणेच ते मोस्टली आता माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येणाऱ्या मॉडेल्स असतात नवीन, माझे इंस्टा पेज आहे, 300 मॉडेल्स असतील त्याच्यावरतीच कनेक्ट करतात. माझी स्वतःची मॉडेलिंग एजन्सी, माझ्याकडे 75 ते 80 मॉडेल डेली शूट करायच्या. आता नाही करत पण आधी करायचे. पण थोडं मी त्यातलं बाहेर आलो मॉडेलिंग एजन्सी मध्ये, माझी ऍड एजन्सी चालू केली, स्वतःची प्रिंट शूट चालू केली, तर थोडं कमी झालं. पण भविष्यात मी हे सगळं मोठ्या लेवलला न्यायचा प्रयत्न करतो, किंवा नवीन मॉडेल्सना काम देणं, सगळ्यांना काम मिळणं, त्यांनी काय केलं पाहिजे शूटसाठी, त्यांचं पोर्टफोलिओ कसा भेटला, ते ह्या गोष्टी चालू. एक इन्स्टिट्यूट मी चालू केली होती मध्ये, ते काही करणं असतं बंद पाहिजे. मी परत अजून त्या प्लॅनिंग मध्ये आहे. नवीन स्टुडिओ पण तुम्ही चालू साधारणतः 2-3 महिन्यामध्ये तो कुठल्या भागात असणार आहे? तो करीमनगर एरियामध्ये असणार. आणि तो स्टुडिओ खूप छान असणार, जो तुम्ही पुण्यात पाहिलाच नसेल आता स्टुडिओ. क्या बात आहे. प्रॉपर सेट्स, प्रॉपर प्रॉप्स, जे शूटिंगला लागतात ते वस्तू सगळे असणार आहेत. क्रोमा सेटअप असणार आहे, 10-12 सेटअप्स असणार आहेत. ऑल टाईप शूट तिथे होतील अशी जागा ती आहे आणि चांगलं लोकेशन आहे, की बघायला तुम्हाला आवडेल. तुम्ही पण नक्की नक्की. छान छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्या आताच्या मुलाखतीमध्ये माझ्या टीमला, मला सुद्धा बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या आम्हाला या इंडस्ट्रीविषयी. आणि तुमचा तर जे नवीन स्टुडिओ होतोय त्याकरता आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज इथे आवर्जून आलात, वेळात वेळ काढल्यात, त्याकरता रसिका मोहिनी टीम कडून मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू. संधी दिली, पहिल्यांदाच पॉडकास्ट केला पण छान झाला आणि मस्त फ्लो पण आपला चांगला झाला. अविजी, इथे रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस कडून एक छोटस गिफ्ट ते देतात. सो हे आज तुमच्याकरता आहे. थँक्यू सो मच संधी दिली. रसिका मोहिनी.